आज महत्त्वपूर्ण रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांची बैठक पार पडलेली आहे. उपकरण अ, ब, क, ड संदर्भात महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते एकत्र आलेले आहेत. सर, आज काय चर्चा झाली आणि काय मुद्दे ठरलेत? धन्यवाद. जय भीम. आज रिपब्लिकन पक्ष कोरिटच्या कार्यालयामध्ये आंबेडकरी पक्ष संघटनांची बैठक अनुसूचित जातीच्या अबकड उपवर्गीकरणाचा जो राज्य सरकारचा डाव आहे तो रोखण्यासाठी ही जी बैठक आयोजित केली. या बैठकीला रिपब्लिकन पक्ष युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे कांचनभाई ननावरे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे गुरुदादा जगताप, चर्मकार समाजाचे नेते मोहिते साहेब, आमचे कृष्णलाल कांबळे साहेब, आनंद जाधव साहेब, आमचे विक्रमजी कांबळे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष, आज या ठिकाणी जी बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने 2-3 ठराव केले, निर्णय केले की 30 तारखेपर्यंत राज्य सरकारला अबकड उपवर्गीकरणाच्या संदर्भाचे आक्षेप नोंदवायचे आहेत. पहिलं प्राधान्य आजच्या बैठकीत असं ठरलं ठरावाच्या अनुषंगाने की जास्तीत जास्त पक्ष संघटनांनी आपापल्या हरकती आक्षेप 30 तारखेच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, मुख्य सचिव असतील, पार्टीचे महासंचालक असतील, त्या ठिकाणी म्हणजे सामाजिक न्यायमंत्री असतील किंवा त्या खात्याचे प्रधान सचिव असतील, त्या सगळ्यांना आपली निवेदनं 30 तारखेच्या जास्तीत जास्त संख्येने आपल्याला पाठवायचे. हा पहिला निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे हे राष्ट्रपतीच्या सहीने जी यादी झालेली आहे त्याच्यातलं आहे. हे एक होमोजिनियस, एक जिन्सी असलेले हे समाज घटक आहेत. हे सगळ्या अस्पृश्य समाजाच्या मुळे यांना एकत्रित मिळालेलं आरक्षण आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाज घटकांचा विचार केला. त्यामुळे हे आरक्षण जर याच्यामध्ये उपवर्गीकरण झालं तर विशेषतः मातंग समाजाचा याच्यामध्ये जास्त नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हा विचार केलेला आहे की त्यांच्या नकळत त्यांच्याकडून ह्या ज्या चुका चाललेल्या आहेत याच्यामध्ये प्रबोधन, चर्चा, विचारविनिमय होणं गरजेचं आहे. आणि म्हणून लवकरच आम्हाला राज्यव्यापी एक बैठक, परिषद, चर्चासत्र आयोजित करायचं आहे. परंतु त्याच्या आयोजनासाठी आम्ही एक 10 दिवसाच्या अंतरामध्ये मुंबईमध्ये याच ठिकाणी रिपब्लिकन पक्ष कोरिटचं कार्यालय या ठिकाणी एक बैठक आयोजित करतो. त्या बैठकीला आम्ही